ओके. ओम पार्थाय प्रतिबोधिता प्रथमता नारायणी स्वयं व्यासेन कृतं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अध्यायिनी अहस्त्वामसंगमणि भगवते सहोभीषिणीं नमोऽस्तु ते व्यास विचालबुद्धे तुल्लारविन्दात् नेत्र येत्र त्वया भारतयते पूर्ण ज्ञानदीन ज्ञानमय प्रदीप प्रपन्नगारिजाताय तत्स्तोत्र प्रणयते ज्ञानाय मुक्ताय कृष्णाय गीतामृतस्ते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं जय श्रीकृष्ण. अध्याय 16. ज्यात 16 51 अध्याय 51 श्लोकापासून मी 9 पासून ते वाचन करते. ऐसे आत्मजिज्ञासु ते होते ही लोचलेनी तिथे आदरे तया ज्ञानाचे ओळविले जीवे आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे निघू लागे हे खडे ऐसे प्रेम प्रेम असे म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रीती होय ना ना नवनिकी हो योगक्षेमो ज्ञाननिकी फुल्लेर म्हणून तेची सम्यक ज्ञान ऐसेनी होय स्वाधीन झाल्या वृत्तीजन घडेल देवी. तेव्हा मागील याच्यामध्ये कृष्णाने चमत्कार घडवून आणण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानावाचून दुसरं काही नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे आता या समयामध्ये तेव्हा त्या अज्ञानात त्या आत्मज्ञानाची उत्सुकता होती त्याच्या चित्ताला संतोष झाला आणि त्यांनी मोठ्या बहुमानाने त्या ज्ञानावरून आपले जीवभाव वळून टाकले. आता याची आवड मनाला लागते त्या विषयाला संचार अंतरंगात अधिक अधिक होऊ लागतो आणि त्यालाच प्रेम असे म्हणतात. म्हणून जिज्ञासूपैकी ज्यांना ज्ञानासंबंधाने हा प्रेम अनुभव आलेला नाही त्यांना आपल्याला ज्ञान कसे प्राप्त होईल हे प्राप्त झाले असता ते कसे काय टिकेल अशी चिंता लागणे अगदी साहजिकच आहे. म्हणून ते शुद्ध ज्ञान लाभेल कसे आणि ते लाभल्यावर वाढीस लागेल कसे. का उपदोनी जे न लाहे जे उपजले ही अवाटा पुये ते ज्ञानी विरुद्ध काय होये हे जाणावे की मग जाणतया ते विरूप तयाची वाट वाहती करू ज्ञाता ज्ञाना हित तेची विचारू सर्व भावे ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही नमती भावो जो धरिला हती असे हरचित्ती तो पुरवाव्या लक्ष्मीपती भूलिते ज्ञानासी जन्म जोडे आपुली विश्रांती ही वरी पाडे ते गणपती गवाडी सांगितलेलं दैवी आणि ज्ञानाचे ही कामाकारे जे रोग देशाची जे थारे जे असुरी येई धरे परी रूप
किंवा ज्ञान प्राप्त झाले का नाही, किंवा लाभले की नाही, हे आडमार्गा लावील अशी प्रबळ ज्ञानविरोधी गोष्ट कोणती आहे, या प्रश्नाला आधी विचार केला झाला पाहिजे. मग ज्ञानाला व विरोधक असेल तर त्याला वाटेला लावून योगी चढते चढते होईल, त्याला एक चित्ताने वर विचार करू लागेल. अशा प्रकारची ही इच्छा आपण ज्ञान जिज्ञासू श्रोत्यांनी मनात धरली असेल, ती पुरी करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आता भाषण करते, जी ज्ञानाला जन्म देते आणि शिवाय शांतीलाही वाढीस लावते. त्या दैवी संपत्तीचे वैभव गायले जाईल. त्याचप्रमाणे विषयी ज्ञानाने जी द्वेषादी दुर्विकारांना थारा देते, त्या आसुरी संपत्तीचे भयंकर स्वरूपही वर्णिले जाईल. सहज इष्टकरणी दोघीची या कवची शिणी ये नवमाध्यायी उभारणी केली होती. तेथ साऊमा हेयावया उवाओ हेयावया उवाओ तव ओढवला आन प्रस्तावो कधी तया प्रसंगे आता देवो निरुपती तया निरूपणाचेही नावे अध्या अध्यायपद 16वे लावणी पाहता जाणावे मागला मागिला वरी परी ते असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची धोनी जे मुमुक्षु वर्गीच्या ओवाळी बोळावी ते मोहरात्रीची धर्मदेवी हे आधी सवदेवी संपत्ती ऐका. या प्रसंगी या विषयाचा प्रत्यक्ष यथास्थित विचार करायचा, पण इतक्यात दुसराच विषय पुढे आलाय आणि ते प्रकरण इतकेच राहिले, म्हणून ते प्रकरण आता भगवंत स्पष्ट करीत आहे. म्हणून हा 16वा अध्याय मागील भागाची पुरवणी समजावी. पण ही प्रस्तावना आता पुरे प्रस्तुत विषय असा आहे की मागील भाग की ज्ञानाला इष्ट आणि अनिष्ट रूप देण्याला या दोन्ही संपत्तीची सामर्थ्य कारण होते. आता जी मुमुक्षूंना मार्गदर्शन होते आणि दिव्याच्या ज्योतीप्रमाणे जी मोहरात्रीचे काळोख उजळते, त्या दैवी संपत्तीचे लक्षण प्रथम ऐका. जे एकाचे पोटी तेथे बहुत पदार्थ एकी संपादिती ते लोकी संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवी तेथे दैवगुणे एकोपती झाली म्हणून दैवी संपत्ती अथवा अद्वैत भावना वाढल्यामुळे त्याच्या पुढे लोक सांगितलाय. श्री भगवान वाच याच्यात सुरुवात केलेली आहे 16व्या अध्यायाला. अभयं सर्व तत्व संसिद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमस्य यज्ञश्च स्वाध्याय पार्थिवम. त्याच्यात कवीचं थोडक्यात भाग सांगितलाय. श्रीकृष्ण म्हणे योग ज्ञानाची स्थिती ज्ञान यज्ञ यमयज्ञ म्हणजे स्वाध्याय अर्जव करीती तत्वे सर्वासी अवयवे. आता दयांची दैवगुणा माझी धुरेची बैसणा ऐसे तया अकरणा अभयायचे तरी न घालुनी महापुरी न ढे न घे न घे घेते उडण्याची का रोगू न बलिदे घरी पायसिया ऐसा कर्मातिया मोहरा उठून या अहंकारा संसाराचा दरारा सांडणे घेणे.
जे एकमेकांना पोषक होतात असे अनेक पदार्थ एकत्र जुळविणे यालाच लोकात संपत्ती म्हणतात. दैवी संपत्ती सुखोत्पादक असते. ही दैवी संपत्ती एखाद्याला लाभते म्हणून तिला दैवी ही असे नाव देण्यात आले आहे. आता ही दैवी संपत्तीच्या गुणात ज्याला अग्रपूजेचा मान मिळतो तो गुण अभय आहे. हा हा अभय हा गुण आहे. जो महापु जो महापुरात उडी घालीत नाही, ज्याला जसे बुडण्याचे भय जिवत नाही, किंवा पथ्य सांभाळण्यावरही जशी रोगाची मात्रा चालत नाही, त्याप्रमाणे कर्माची मार्गी अहंकाराला घासू न देता संसाराचा धाक सोडतो. अथवा ऐक्य भावाचे पैसे तुझे मानुनी आत्मा ऐसे वैवार्ता देसे जवळणे दे पाणी बुडवू दे मिठाचे तव मिठची पाणी होते देवी आपण जालेनी अद्वैते नाचे भय अगा अभय येणे नावे बोधी जेते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे अवघे धावणे घे. आता तत्वशुद्धी जे म्हणिले ते ऐशा तुम्ही जाणिले हरी जडे ना विजय अकोंडी जैसी का पर्या वाटी न गहरे अवसे सुखी सांडुनी मागे संगे चंद्र जैसा आहे. अथवा अद्वैत भावना वाढल्यामुळे सर्व सर्वांविषयी आत्मभाव वाटून अभयाची वार्ता देशोधडीला लावणे किंवा पाणी मिठात बुडविण्यासाठी यावे आणि मिठानेच पाणी होऊन जावे, त्याप्रमाणे अद्वैत बुद्धीने सर्वच आप्तमय होते आणि भयाचा नाश होतो. अर्जुना, याला अभय म्हणतात. हे अभय अर्थात खऱ्या ज्ञानाच्याच मार्गातील ही गोष्ट आहे. आता जिला सत्वशुद्धी म्हणतात ती पुढील लक्षणाने ओळखावी. जशी राखेची कोंडी जळत नाही की ती विजतही नाही, किंवा पाडव्याची चढती कळा ज्याला नाही, किंवा अवसेची क्षयही नाही असा मध्यम अवस्थेतला चंद्र जसा सूक्ष्म रूपाने अविकृत राहतो ना, तरी वर्षिया सांडिली ग्रीष्मे नाही मांडिली माझी निरुपय निवडिली दैसी तैसी संकल्प विकल्पाची ओढी सांडुने रजत माती कवडी निज धर्माची आवडी बुद्धी छुरे इंद्रियावर्गी दाखविल्या अथवा भलेलिया विस्मयो काही केलिया गावा गेलिया विल्लह पतिव्रतेचा विरह शोभू शोभू भलते तणी हानी लागू न म्हणे देवी देवी सत्कर्तू दुसरेचे पणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे की बुद्धी म्हणे वेचती तेची हंता. अथवा पावसाळ्याने उतास आलेली नाही आणि उन्हाने आटली नाही अशी नदी मध्यम स्थितीत संतपणे वाहत असते, त्याचप्रमाणे रजगुण व तमोगुण यांनी भरलेल्या कावडीसारखी आहे. नाना प्रकारचे मनोरथ त्यांना सोडून बुद्धी केवळ सर्व स्वधर्माविषयी आवड बाळगून राहते आणि इंद्रियांनी वाईट अगत चांगले कसेही विषय दाखविले असता मनाची किंचितही चलबिचल होत नाही. प्रिय पती परगावात गेला असता जशी पतिव्रतेची विरह व्याकुळ मन कोणत्याही हानी लाभाकडे पाहत नाही, तर निव्वळ उदासीन राहते, तसे केवळ आत्मस्वरूपी लय लागल्यामुळे बुद्धीचे हे असे तन्मय होऊन जाणे याला
केशी मर्दन श्रीकृष्ण सत्वशुद्धी म्हणतात. आता आत्मलाभाविकी ज्ञान योग माझी ऐकी जे आपलिया ठाकी हवे बरे तेथ सगळी ये चित्तवृत्ती त्यातू कारणे काय या रीती निष्कामे पूर्णाहुती हिताची का चिपुळीने आपुली आत्मजा चिपुळीची विधली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी दैसी तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानीचे व ज्ञानीचेत या वृत्तीच होणे तो तो गुण म्हणे कृष्णनाथे. आता देहवाच वाच वाच चित्ते यथा संपन्ने चित्ते वैरी झालिया आता अर्था ते न पंचने एका. आता आत्मप्राप्ती होण्यासाठी ज्ञान योगामध्ये आपल्या समसामर्थ्याने टिकून राहणे आणि स्थिती चित्तवृत्ताला सर्व त्याग करणे म्हणजे ज्ञान योग व्यवस्थित अशा रीतीनं जशी यज्ञाधित यज्ञाग्नीत यज्ञाग्नीत कोणत्याही कामना मनात येत न बाळगता पूर्णाहुती टाकतो किंवा कुलवंताने आपली कन्या कुलवंताला द्यावी किंवा जशी लक्ष्मी मुकुंदाच्या ठिकाणी निश्चळपणे रममाण झाली त्याप्रमाणे सर्व विकल्प सोडून निर्वेदपणे योग व ज्ञान यातच जीवनवृत्ती करणे याला श्रीकृष्णाजी तिसरा गुण म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थित म्हणतात. आता आपला वैरीही दुःखात पडलेला पाहून त्याला देह आणि मन आणि धन यांनी मदत केल्याशिवाय न राहणे. पत्र पुष्प छाया फळ फुल धनंजया वाटेचा न कुठे आलिया वृक्षुदयचा तैसे मनोनी धनधान्य वर्गी माने आल्या अवसरी रांतात ये मनोहरी उपे उपेगा जाणे तया नाव जाण दान ते भोक्षजनाचे अंजन हे असो आर्या चिन्ह समाचे ते तरी अविषयेंद्रिया मिळणी करुणी धापे वितुटणी तैसे तोडुजे खड्ग पाणी पार येते तैसा विषय जाताचा वारा वाजो वाजो देविदे इंद्रिय द्वारा जे बांधो ही प्रत्याहारा हाती अर्जुना जसे वाटेवरचे झाड वाट सरून आपले पान फूल सावली फळ मूळ देण्यास अपमान करीत नाही तसेच केव्हाही कोणी दमला भागलेला आला असता धन धान्य इत्यादी सर्व काही अंतःकरणापासून त्याच्या उपयोगी लावणे याला दान असे म्हणतात. असे दान म्हणजे मोक्षाचा ठेवा दाखविणारे दिव्य अंजनच समजावे. असो आता दमाचे लक्षण ऐक. तसा सर्वार बहादर वीर दुश्मनाला सपकन कापून टाकतो तसा विषय आणि इंद्रिय याचा जो मिलाप झालेला असतो तो भाव घालून तोडणे म्हणजे दम. तसेच विषयाचे वादळ इंद्रियावर आदळू नये म्हणून त्या इंद्रियांना गच्च बांधून प्रत्याहाराच्या ताब्यात देण्यात येते. तुला चित्ताचे अंगावरी वृत्तची फळे परबो बाहेरी आधी ती जे नाही ही गारी वैराग्याची श्वासाहुनी बहुवसे व्रते आचरे खरपुसे
संचिता रात्रंदिवसे रायमुंजया पै गमो ऐसा म्हणिजे तो हा जाण स्वरूपे युगार्थही संकेते सांगो ऐके तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्रियादिक पैलवेन माझा अधिकारे आपुला देई जया हे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते येणे यथागम विधी यदी मग चित्ताच्या अंगाच्या बळाने घाबरून प्रवृत्ती हातून निघून न पोवारा करते. त्याच्या अंगाला बळाने घाबरून प्रवृत्ती अंगातून निघून जाते, पोबारा करते आणि मग त्याच इंद्रियाच्या दाही दरवाज्यांनी वैराग्याला आत येते. श्वासोच्छ्वासापेक्षाही अखंड चालणारी अशी खडतर वृत्ती तो पुरुष चालवितो आणि मुळीच उसंत न घेता त्याची तो रात्रंदिवस पाळवणूक करतो. तेव्हा त्याला दम म्हणतात. तो हा त्याचे लक्षण नीट ध्यानी घे. आता यथार्थाचे ही संक्षेपाने निवेदन करतो. अगदी पुढील रांगेत ब्राह्मण आणि अगदी मागल्या रांगेत येणाऱ्या स्त्रिया वगैरे त्यांच्या मध्यंतरी जी निरनिराळ्या अधिकारांची मंडळी येते त्यातील प्रत्येकाने आपल्याला अत्यंत योग्य असे देवधर्माचे योग्य मार्ग असतील. त्यात वेदशास्त्रोक्त पद्धतीने ज्याप्रमाणे षटकर्मे करणारा ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाला नमस्कार करणारा शूद्र हे दोन्ही या आपल्या आचाराच्या पाळमुळीचे सारखाच त्या संपदतात व त्या योगाचे त्यांना सारखेच फळ लागते. जैसा द्विज कर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी ही दोही सरोवरी उपजे यावे तैसे अधिकार पर्याय लोके होते. हे यज्ञ करणे सर्वांचे परिविषयची तेथे न धापे आणि मी करता ऐसा भाव मेघिले देहा तिने द्वारे धाव ना वेदानेती तै तरी ठाव होई दे अर्जुना देवसन्यू सर्वज्ञा ज्ञान कैवल्य मार्गाचा अभिज्ञ सांगा तुझा आता चेंडुवे भूमी हाणिले ते तो हे नव्हे तो हाता हाणिली ती शेती बी विसरिले तरी किती लक्षे त्याचप्रमाणे आपल्या अधिकारानुरूप यज्ञ करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. मात्र असे करताना फळाचे वय विष त्यात कालविता कामा नये आणि मी करता अशी देहाभिमानाने भावना उत्पन्न होऊ देऊ नये. एरवी वेदाज्ञा ही सर्वांना पाळलीच पाहिजे. अर्जुना अशा रीतीने यज्ञ शब्दाची सर्वच पोट करावयाची असते. असा यज्ञ म्हणजे मोक्ष मार्गातील एक जाणीचा सोबतीचा समजावा. आता चेंडू जो जमिनीवर फुटायचा तो जमिनीला हालण्यासाठी नव्हे तर तो परत आपल्या हाती यावा म्हणून किंवा शेतात बी पेरावायचे ते पुढे येण्याच्या पिकासाठी पेरावायचे ना तरी ठेविले देखावया आदर किले देविया का शाखा फळे यावया सिद्धीचे मूळ हे बहु असो आरती यापणे देखावया तैसा पुढती उगवता कुटी जे तैसा वेद प्रतिपादू जो करू तो हो अवया लागी गोचरू रुचिचा निरंतर अभ्यास करणे
तेची द्विजाची समसूत्र येरा स्तोत्र हा नामस्मंत्र आवर्तने पवित्र पाववाया तत्व पार्थाचा स्वाध्यायो बोलिजे तो हा म्हणे देव आता तप शब्दा विभागो ऐके सांगो. अथवा थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले स्वतःचे मुखदर्शन व्हावे म्हणून जसा अर्थ आपण पुन्हा घासून पुसून काळजीपूर्वक स्वच्छ ठेवा, त्याचप्रमाणे वेदांच्या प्रतिपादनाचा विषय तो ईश्वर आहे, त्याचे स्वरूप आपणास कळावे म्हणून स्मृती ग्रंथाचा निरंतर अभ्यास करणे अवश्य आहे. बीज मंडळींना हे वेदामधील ब्रह्मसूत्र आणि इतर वर्णाचा अधिकार परत स्तोत्रे किंवा केवळ नाममंत्राचा घोष त्यांची आवर्तने शुद्ध चैतन्य प्राप्ती करिता पुरेशी आहे. अर्जुना, याला स्वाध्याय म्हणतात. तो हा आता तप शब्दाचे मर्म सांगतो ते ऐक. वाचू ना पुढे ताई. ताई ऐकायला येते एक ना? हो हो 112 पुढे वाच. 113 पर्यंत घेऊया ते. म्हणजे बर चालेल. दुसरा श्लोक सुरू होतो. हा. चालेल चालेल. तरी तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते सार्थ करणे तैसे फळोची स्वये फळोची स्वये चुकणे वन्नी न उचिते धृते ही देवी की कुमारू क्रोधे भरे तैसिया मंत्राची विजाक्षरे ये निमित्तेची ते घातया घातया ही पाया पडता सांगितिका तैसी क्रोधोर अक्रोत नावते दान धर्मात सर्वस्व देऊन टाकणे म्हणजेच त्याचे सार्थक करणे होय. थोडं पुढे गेलात. विसरला नाही. हा. हा? थोडं पुढे गेलात बहुतेक. हा. 106. ते सहा. हा. हम्म. हम्म. दान धर्मात हेच बरोबर आहे. दान धर्मात टाकून हम्म. दान टाकणं म्हणजे त्याचे सार्थक करणे होय. अशी बी आवल्यास वनस्पती स्वतः चुकून जाते किंवा बरोबर आहे ना ताई? हो 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 ना. चुकलंय काही? किंवा धूप जसा अग्नीत लय पावतो अथवा तीन कसाचा नाश झाल्यामुळे जसे सोने वजनात तुटते किंवा पितरांना अमृताचा आहार देता देता चंद्र जसा क्षय पावतो त्याप्रमाणे अद्वैत पराक्रम. आत्मतत्वाचा हम्म. आत्मतत्वाचा अनुभव येण्यासाठी प्राण इंद्रिय व शरीर यांची आटणी करणे यालाच अर्जुना तप असे नाव आहे. आता तपाचे दुसरे अनेक प्रकार सांगण्यात येतात, परंतु तसा हंस पाणी वेगळे करून आपली दूध दूध निवडण्याचा कमी लावतो तद्वत देह आणि जीव यांच्या भावाची तळमेसळ झाली असता त्यातून देहभाव दूर करून जीवभाव वेचण्याचे कुशल मार्ग कार्य त्याचे हातून होते. तो विवेक अंतःकरणात नेहमी जागा ठेवावा. पाहता आत्मयाकडे बुद्धीच्या पैसा त्याकडे धनींद्र स्वप्न बुडे जागणार तैसे तैसा आत्मपर्यालोचू प्रवरते स्रोताचे तपाचा हा निर्वर्तू धनुर्धरा. आता बाळाच्या
किती स्तन्य, जैसे नानाभूती चैतन्य, तैसे प्राणी प्राणी वाटे सौजन्य अर्धवट. तसा आत्मदर्शनासाठी जो विवेकाने वागतो अर्जुन, याला उत्तम साध्य होते. आता ताण्याच्या हिताकरता जसे अंगावरचे दूध किंवा कुसुमात्र नानाविध असले, तरी चैतन्य जसे सर्वात सारखेच असते, तसंच असते. तसे प्राणी मात्राची गोड चोखटपणाने वागणे म्हणजे अर्ज होय. पुढे वाचतायच येत नाही. नाही नाही नाही, आता थांबा ताई थोडस. छान, खूप छान वाचलं बरं का तुम्ही. तुमचं वय नाही, माझा बघता. पहिलाच नाही अनुभव नाही, येत आहे माझा. मी मला आवड म्हणून वाचायला सुरुवात केली. मी म्हटलं खूप वाचून छान बघावं, अगदी. हा. संधी मिळाली तर वाचावं म्हटलं. नाही नाही, म्हणून म्हणजे मला 50 श्लोक वाचता वाचता तुम्हाला दम लागायला लागले, कळायला लागले आम्हाला. खूप छान वाटलं अगदी. वय झाले नाही ताई. हो ना, दिसायला लागले ताई. 87 आहे, 87. हो, तर दिसायलाच लागले. तरी पण एवढी आवड आहे तुमच्याकडून, खरंच घेण्यासारखं आहे आवड अगदी. काय, काय तरुण वयात करता नाही आलं काही. नाही, हरकत नाही ताई. आता तरी सुचतंय, त्याला काय कमी आहे का? ते भगवंताची कृपा आहे ती. बोलता तुम्ही थोडस, आहे तुम्हाला हे? काय काय थोडं सांगू, काय सांगू बरोबर मी आता. हा, बोलता असेल तर बोला. थोडस पाणी पिऊन घ्या वेळ वाटल्यास. झाला. नाही, अजून आहे वेळ 2 मिनिटं. हा. हो. नाही नाही, कृष्णाचा चमत्कार आपलं पहिल्या याच्यात त्याने सांगितलंय. हम्म. आता ज्ञान मिळवायचं तर त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्ञान हे असं, त्याला ज्ञान मिळवायला आवड पाहिजे. आवड असली त्यातमध्ये अनुभव घेतले पाहिजेत. अनुभव अनुभव घेतला तर त्यामुळेच प्रेम येतं. आणि प्रेम मिळालं तर पुढे काही दैविक संपत्ती मिळते. ती कशी मिळते? ती काहीतरी चांगलं कार्य केल्यामुळेच मिळते. ती नशिबानेच मिळते. नशिबाशिवाय दैविक संपत्ती मिळत नाही. सर्वांनाच सारखी मिळते असंही नाही. तसं देवानी सर्व देह तर पूर्ण भगवंतानी सर्वांना सारखा दिलेला आहे. तिथे काही कमी केलेलं नाही. पण त्याचा उपयोग मात्र त्यांनी योग्य रीतीने केला तर आपण सगळं करू शकतो. जसं, आणि त्याचा उपयोग त्यांनी म्हणजे वर्णन केलेलं आहे. जसं मीठ पाण्यात मिसळून जातं, म्हणजे ते एकच होऊन जातं. वृक्ष दुसऱ्यांच्या मदत करतो, तसं मानवाने सुद्धा एकमेकाला मदत करून, सहाय्य करून एकमेकाचं सुख दुःख जाणलं पाहिजे. आणि त्या दुःखामध्ये आपणही थोडीफार मदत करून आपलंही जीवन संपादन केलं पाहिजे. आणि इतरांनाही सुखात ठेवलं पाहिजे. असा प्रयत्न केला तर भगवंत त्या ठिकाणी आहे. आहे असं असं माझ्या मते खूप मला छान. वाटतं. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही ऐकून घेतलं याच्याबद्दल नाही नाही, छान ताई, खूप छान सांगितलं. उलट तुमचे खरंच आभार आहेत काय उलट. सांगितलं नाही हो, म्हणे ते काय म्हणायचंय ना, पसायदान म्हणता. हो, म्हणा. बसायचं म्हणतात. हम्म. आता विश्वात्मके देवे, देवी वाक्यज्ञे तोषोनी मज द्यावे पसाय कालहे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती भाडो. भूता परस्परे पडजडो, नित्य स्वाते दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म पाहो. जो जेवांचील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांडी जाळी, अनवर्त भूमंडळी पेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव.
बोलते जे दारणव पियुषाचे चंद्रमेजे आलांचन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी किती लोकी वजित आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपदिये विषये लोकी ये दृष्टादृष्ट विजये हो आवे कहा हेच म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाव देणे वरे दान देव द्वितीया झाला द्वितीया झाला द्वितीया झाला. जय श्री कृष्ण. माऊली ज्ञानेश्वर माऊली जय. विजय खूप छान. छान अगदी. तुम्ही गोड अजून करून घेतलं समजून मला मला समजून घेतलं नाही. नाही नाही. यातच मला अजून कोणी काही बोलणार? संधी हो. संधी मिळाली मला. मी हा बोलू बोला का? वैजयंती ताई. हा बोला ताई. नाही पा दैवी संपत्तीचं विवेचन माऊलींनी असं केलंय. 16व्या अध्यायाच्या पहिल्या 40 ओव्यात गुरुस्तवन, त्यानंतर आधीच्या अध्यायातील विवेचनाचा संक्षिप्त आढावा आणि प्रस्तुत अध्यायाची प्रस्तावना हा भाग 64 क्रमांकाच्या ओवीपर्यंत पूर्ण होतो. 65व्या ओवीपासून या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या निरूपणास प्रारंभ होतो. दैवी संपत्ती असुरी संपत्ती या विषयांचे विवेचन येथे करावयाचे असल्यामुळे संपत्ती म्हणजे काय हे ज्ञानेश्वरांनी प्रथम स्पष्ट केले आहे. एकमेकांचे संवर्धन करणारे पुष्कळ पदार्थ एकत्र करणे यालाच या जगात संपत्ती असे म्हणतात. एकमेकांचे संवर्धन करणारे पुष्कळ पदार्थ एकत्र करणे ही सुबोध व सुटसुटीत व्याख्या करून पहिल्या श्लोकाच्या विवरणास प्रारंभ होतो. या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकात दैवी संपत्तीचे घटक किंवा तिचा तपशील गीतेने सांगितलेला आहे. दैवी संपत्तीचे निर्देशक असे हे जे 26 शब्द आले आहेत त्यातील बहुतेक शब्दांचा अर्थ समजण्यासारखा असला तरी काही शब्द अपरिचित वाटतील असे आहेत. उदाहरणार्थ अपैशून, अचापल, नातीमानिता इत्यादी. पण ज्ञानेश्वरांनी मात्र बहुतेक ठिकाणी त्या शब्दाचे सुबोध स्पष्टीकरण करण्यावर भर दिला आहे. आत्मस्वरूपात विलीन झाल्यामुळे बुद्धीचे जे तन्मय होणे तीच सत्वशुद्धी होय. पण अशा संकल्पना केवळ शब्दाला शब्द ठेवून किंवा भाषांतराच्या मार्गाने समजू शकत नाहीत. याची जाणीव असल्यामुळे ज्ञानेश्वरांनी धार्मिक असे दृष्टांत योजले आहेत. वर्षा ऋतू संपला आहे पण ग्रीष्म ऋतू अजून यावयाचा आहे. अशा काळातील नदीचे मूळ म्हणजे